यहाँ उपस्थित सभी पत्रकार साथियों का स्वागत है। मेरा नाम निहाल पाटिल है और आज बहुत महत्वपूर्ण विषय पर आज की जो पत्रकार परिषद है वो बुलाई गई है। आज का विषय कुछ ऐसा है कि दीक्षा भूमि को जो अतिरिक्त जगह है उसको उसकी मांग को लेके आज की जो पत्रकार परिषद है वो आयोजित की गई है। जो काचीपुरा की जो जमीन है जिसके ऊपर 10 अगस्त को बम्बई हाई कोर्ट ने कृषि विद्यापीठ को जो आदेश मांगा है कि आप जल्दी से फैसला लो, इसी के लिए आज की जो संपूर्ण पत्रकार परिषद है वो बुलाई गई है। इसके बारे में विस्तार से जानकारी धारगावे साहब देंगे। सर्वांना सप्रेम जय भीम। आजची जी पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश होता की आंबेडकर समाजाची मागील 6 दशकापासून दीक्षाभूमीच्या विस्तारीकरणासाठी जागेची मागणी महाराष्ट्र सरकारला करण्यात येत होती, परंतु आजपर्यंत दीक्षाभूमीला मागील 60 वर्षात 1 एकर जागा सुद्धा मिळालेली नाही। जे पण दीक्षाभूमीला जी जागा मिळालेली आहे ती पूर्व 1962च्या दरम्यान मिळाली होती, 22 एकरची दीक्षाभूमीकडे। पण त्यानंतर लोकांची वाढती गर्दी आणि त्यामध्ये सोयी आणि सुविधा उपलब्ध करायच्या असेल आणि दीक्षाभूमी जर जागतिक दर्जाचं स्मारक आहे तर त्या स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारला बऱ्याचदा स्मारक समितीने सुद्धा आणि विविध संघटनांनी सुद्धा मागणी केलेली आहे। तर त्याबद्दलच ही आजची पत्रकार परिषद आहे। आता काही दिवसापूर्वी एक विषय माहितीच पडला की काचीपुऱ्यातील जी 52 एकर जागा आहे जी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मालकीची आहे। पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे 1962 पासून त्यांच्याजवळ 650 एकरच्या जवळपास पूर्ण शहरामध्ये मालमत्ता आहे, जागा आहे। त्यापैकी बरीचशी जागा त्यांनी तेलंगखेडीला दिली आहे। मागे तेलंगखेडी बॉटनिकल गार्डन जे आहे त्याला 16 एकर तेलंगखेडी गार्डनसाठी दिलेली आहे पंजाबराव कृषी विद्यापीठाने, बॉटनिकल गार्डनसाठी सुद्धा दिलेली आहे। त्याच प्रकारे आमची सुद्धा मागणी आहे की दीक्षाभूमीच्या विकासासाठी दीक्षाभूमीला 52 एकर जागा देण्यात यावी। मागील लोकमतला एक बातमी प्रकाशित झाली ज्यामध्ये विदर्भ सिटी क्लब या संस्थेला 52 एकर जागा देण्यासाठी निर्णय घेण्यासाठी कोर्टाने पंजाबराव कृषी विद्यापीठाला एक आदेश दिलेला आहे। तर आमची अशी मागणी आहे सरकारला, महाराष्ट्र सरकारला, की दीक्षाभूमीच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने आमच्या सोबतीला येऊन ती जागा आम्हाला दीक्षाभूमीच्या विकासासाठी लीजवर देण्यात यावी। कारण की दीक्षाभूमी जी आहे जागतिक कीर्तीप्राप्त व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षेचे पवित्र स्थान असलेल्या दीक्षाभूमीचा नियोजित जर विकास करायचा असेल तर काचीपुरा येथील 52 एकर शासकीय जमीन 99 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमची राहील। अलीकडेच विदर्भ सिटी क्लबद्वारे सदर मागणी केल्याची माहिती समोर आली आहे। दीक्षाभूमीसाठी ही मागणी गेल्या 6 दशकापासून सुरू असल्याने इतर कोणत्याही संस्थेच्या मागणीचा विचार करताना दीक्षाभूमीच्या प्रलंबित मागणीला प्राधान्य देण्यात यावे अशी आमची भूमिका आहे। दीक्षाभूमीचं ऐतिहासिक महत्व आहे कारण की दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच पवित्र भूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन भारताच्या सामाजिक इतिहासात एक युगांतकारी अध्याय सुरू केला। आज दीक्षाभूमी हे देश विदेशातील कोट्यवधी अनुयायांच्या श्रद्धा आणि प्रेरणा आणि सामाजिक चेतनेचे केंद्र बनलेले आहे। आजची जी स्थिती आहे दीक्षाभूमीची, सध्या दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो अनुयायी दर्शनासाठी येतात, परंतु मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे। अनुयायांसाठी निवासाची कुठलीही व्यवस्था नाही, पेयजल आणि स्वच्छता गृहांची अपुरी व्यवस्था, आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, बुजुर्ग, महिला, मुले आणि दिव्यांगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, मोठ्या कार्यक्रमासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही। त्यामुळे दीक्षाभूमीचा विस्तार आणि नियोजित विकास करण्यासाठी पुरेशी जमीन अत्यंत आवश्यक आहे। आता या जमिनीचा जो प्रश्न काय आहे, काचीपुरा येथील जमिनीच्या संदर्भात विदर्भ सिटी क्लबद्वारे देखील मागणी करण्यात आली आहे। तसेच न्यायालयाने पंजाबराव कृषी विद्यापीठाला संबंधित प्रस्तावावर विचार करण्याचे निर्देश दिलेले आहेत। तसेच आम्ही न्यायपालिकेचा सन्मान करतो आणि न्यायपालिकेत प्रक्रियेत हस्तक्षेप करू इच्छित नाही, परंतु आमचे स्पष्ट म्हणणं आहे की दीक्षाभूमीच्या विकासासाठी जमिनीची मागणी सुमारे 60 वर्षापासून सुरू आहे। त्यामुळे कोणत्याही अन्य संस्थेच्या मागणीचा विचार करताना या 60 वर्षाच्या मागणीला डावलले जाऊ नये।
शासनाकडे आमच्या प्रमुख मागण्या आहे, या संपूर्ण जमीन प्रकरणात शासनाने सकारात्मक हस्तक्षेप करावा, आवश्यकतेनुसार न्यायालयीन कार्यवाहीत पक्षकार बनून आमची भूमिका मांडवावी, दीक्षाभूमीच्या सुमारे 60 वर्ष जुना जमिनीच्या मागणीला न्यायालय आणि संबंधित प्राधिकरणासमोर मांडावे, काचीपुराची 52 एकर जमीन दीक्षाभूमीच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा, 99 वर्षाची लीज हवी दीक्षाभूमीसाठी या जागेची, जमिनीची मालकी ही शासनाकडेच राहील, जमिनीचा उपयोग आम्ही शासनाच्या नियमानुसार होईल, दीक्षाभूमीच्या विकासासाठी पुरेशी जागा यामुळे उपलब्ध होईल आणि या जमिनीचे खासगीकरण सुद्धा होणार नाही. आमची एवढीच मागणी आहे की ही जमीन सरकारची राहील तरी चालेल, पण दीक्षाभूमीच्या विकासासाठी या जागेचा वापर व्हायला पाहिजे, कारण की मागील 60 वर्षापासून या जागेवर कुठलंही काम सुरू नाहीये आणि ती खाली अशी पडलेली जागा आहे आणि तेच ज्या दीक्षाभूमीसाठी एक चांगलं एक ऐतिहासिक इथे स्थळ तयार होईल, आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्मारक आणि सांस्कृतिक परिसर इथे निर्माण होईल, अनुयायांसाठी निवास व्यवस्था तयार होतील, विशाल पार्किंग व्यवस्था होईल, उद्यान आणि खुला परिसर पण इथे निर्माण करता येईल आपल्याला, आरोग्य केंद्र, आधुनिक स्वच्छतागृह आणि पेयजल व्यवस्था या बऱ्याचशा गोष्टी आमच्या या मागणीनुसार राहील.